चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं। आज निफ्टीचे एक्सपायरी असल्यामुळे जास्त एवढं काही मार्केटनं वर्किंग केलेलं नाही। मार्केट आज टोटली साईडवेज होतं आणि साईडवेजच्या विषयानं काही असं वर्किंग केलं नाही। आज प्रीमियम डिकेजेस काम आज मार्केटनं आपल्याला केलेलं आहे। तरी पण आपलं जे प्रिडिक्शन होतं, आपला व्यू होता की इथून कॉलला कन्वर्ट करायला पाहिजे। फर्स्ट टार्गेट होतं, फर्स्ट टार्गेट त्यांना अचीव केलं आहे। इथून पुढचा पण आपला व्यू होता, पुढचा पण ऑलमोस्ट त्यांना 90% आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे। फक्त प्रीमियम डिकेमुळे आज आपलं जास्त प्रॉफिट झालेलं नसेल, तरी पण कमीत कमी 1:4 किंवा 5च्या वरती आपण रिस्क रिवॉर्ड रेशो 3 यामध्ये सहज कॅप्चर करू शकलो। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीमध्ये आपला कसा दिवस राहिला, बँक निफ्टीमध्ये कुठल्या साईडला मुवमेंट झाले। बँक निफ्टी जर बघितला तर आपला व्यू 49,970 पासून पुटला होता आणि ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट आणि सेकंड पण दिला आणि थर्ड टार्गेटचा आपण विचार केला होता। ऑलमोस्ट त्यासाठी पण त्यांना 90% टार्गेट डन केलेला आहे। आता उद्या आपल्याला बघा, ज्यावेळी त्यांनी टार्गेट अचीव करूया त्या दरम्यान तुम्ही ह्या दरम्यान कॉलला बसू शकता। एकतर ह्या दरम्यान कॉलला बसा, फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट। एकदा समजा ब्रेकआउट देतं तुमचं, मग 48,967 पुटला बसायचं, तुम्हाला टार्गेट 48,761-81, त्यानंतर 48,167 हे पण टार्गेट पुटला दिसून येऊ शकतं। त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया, निफ्टीमध्ये कशा पद्धतीने निफ्टी राहू शकतो आहे। आता निफ्टी जर बघितलं तर ऑलरेडी इथं टार्गेट ते अचीव करायला आलं आहे। समजा ते स्टेबल झालं तर तुम्ही इथं कॉलला बसा, तुम्हाला टार्गेट 22,703 मिळू शकते। 22,703 नंतर 22,774 हे पण टार्गेट आपल्याला सहज दिसून येऊ शकतं। आणि जर पुटला बसायचं म्हणलं तर ॲग्रेसिव्ह जर बाईंग जर आपली व्हायची म्हणली, ॲग्रेसिव्ह जर सेलिंग व्हायची म्हणली तर 22,567 असाच एक झोन आहे, तिथून मार्केट पुटला कन्वर्ट व्हायला पाहिजे। अन्यथा पुटला चान्सेस कमीच आहेत। आता जर मार्केट जर मी टार्गेट जर बघितलं तर आताचं मार्केटचं टार्गेट आहे 23,000, त्यामुळे मार्केट उद्या गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत। ऑलमोस्ट 95% चान्सेस आहेत की मार्केट उद्या गॅपअप होणार। गॅपडाऊनच्या व्ह्यूनं कधीही होल्ड ठेवू नका, उद्या किंवा सोमवारच्या हिशोबानं पण होल्ड ठेवू नका। 23,000 ह्या लेवलला निफ्टीला जायला पाहिजे। ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।